नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ANM फर्स्ट इयर हेल्थ प्रमोशनमध्ये विचारले गेलेले कारणे द्या जे क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, पाणी मी काय ॲक्च्युली बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येऊ शकतात की तुम्ही मॅम काय सांगितलं हँडरायटिंग कळत नाही आहे, कधी कधी हे कळत नसेल तर मी काय सांगते ते ऐका म्हणजे तुम्हाला कळून येईल, जास्त काय डिफिकल्ट नाही आहे. तर प्रश्न पहिला आहे, पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन वापरतात का? पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन का वापरतात? त्याच्यानंतर उत्तर लिहिताना कारण लिहायचं आहे. तर कारण क्लोरीन हे एक जंतुनाशक आहे ज्याचा उपयोग केल्यास पाण्यामध्ये असणारे जीवाणू, विषाणू आणि इतर असणारे सूक्ष्मजीव मारण्यास उपयोगी ठरते. म्हणजे पाणी जे आहे, पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन वापरण्याचं कारण काय? तर पाण्यामध्ये क्लोरीन वापरल्यावरती जंतुनाशक आहे क्लोरीन हे ज्याचा उपयोग केल्यावरती काय होतं, पाण्यामध्ये जीवाणू, विषाणू आणि इतर रसायने किंवा सूक्ष्मजीव असले ते मारण्यास उपयोगी ठरते किंवा दूषित जे पाणी असतं ते शुद्धीकरण करण्यास मदत करतं. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन वापरतात. हे ह्याचं सिंपल उत्तर आहे. समजलं? म्हणजे काय तर दूषित तुम्ही असंही लिहू शकता, कारण क्लोरीन हे एक जंतुनाशक आहे. दूषित पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा उपयोग होतो. पाण्यामध्ये असणारे सूक्ष्मजीव किंवा इतर जे दूषित घटक आहेत ते मारण्यास क्लोरीन हे मदत करतं. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन वापरतात. तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. आता दुसरा प्रश्न आहे, जठरदाह झालेल्या रुग्णास सौम्य आहार देतात. जठरदाह झालेल्या रुग्णास सौम्य आहार देतात का देतात त्यांना? कारण प्रथमतः जठरदाह झालेल्या रुग्णाला पोटात खूप जळजळ होत असते. गॅस्ट्रायटिस ज्या लोकांना झालेला असतो त्यांना काय असतं, पोटामध्ये खूप जळजळ झालेली असते, पोटात दुखत असं जळजळ असते. अगदी तेलकट आणि मसालेदार पदार्थ जर त्या रुग्णाला दिला तर अजून त्या रुग्णाला त्रास होईल की नाही? मसालेदार पदार्थ जर त्या रुग्णाला जळजळ आहे पोटात ऑलरेडी स्टमकमध्ये आणि अजून आपण त्यांना मसालेदार किंवा तेलकट पदार्थ दिले, ठीक आहे, किंवा स्पायसी पदार्थांचा समावेश जर जेवणामध्ये केला, आहारामध्ये केला तर काय होईल, त्या रुग्णाला अजून त्रास होईल. त्यामुळे रुग्णाला सौम्य आहार दिल्यास तो पचण्यासही सुलभ होईल आणि रुग्णाला त्रासही होत नाही. म्हणून जठरदाह जो रुग्णाला झालेला असतो त्या जे रुग्ण असतात तसे त्या रुग्णांना सौम्य आहार आपण दिला गेला पाहिजे. ठीक आहे. आता आपला प्रश्न आहे तिसरा, किशोरवयीन मुलांसाठी लैंगिक शिक्षण महत्त्वाचे आहे. किशोरवयीन जी मुलं असतात त्यांच्यासाठी लैंगिक शिक्षण का महत्त्वाचं आहे? कारण किशोरवयात मुलांसाठी लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये किशोरवयात अनेक बदल होत असतात. म्हणजे किशोरवयीन मुलांना लैंगिक शिक्षण देणं का गरजेचं आहे? कारण त्यांच्यामध्ये किशोरवयात जे असतात हे अनेक बदल होत असतात. शरीरात बदल होणे, हार्मोन्समध्ये बदल होणे, त्यांच्या अवयवांची, इथे मी मेन्शन केलं नाही आहे, तर त्यांच्या अवयवांची वाढ होत असते, लिंग बदल होत असतो, ठीक आहे, यासारखे बदल होत असतात. मग त्यावेळेला काय होतं, आता ते वयात येत असतं तेव्हा दुसऱ्या जेंडरप्रती आकर्षण निर्माण होत नाही. म्हणजे आता मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्याला मुलगीबद्दल आकर्षण वाटले, मुलांबद्दल आकर्षण वाटणे, ह्या गोष्टी असतात त्या वयात थोड्याशा घडत असतात. ठीक आहे. आणि ते ऑलरेडी म्हणजे कन्फ्यूज असतात मुलं की एवढं बदल होत असतात, ह्या प्रवासातून ते जातात. जर किशोर वयात मुलांना खूप म्हणजे गोष्टींना सामोरं जावं लागतं तर त्यांच्यामध्ये बदल होत असतात. मग अशा वेळी लैंगिक शिक्षणाची किंवा आता मी सांगितलं त्याप्रमाणे आकर्षण वाटणं, ह्या गोष्टी ज्या असतात त्या वाटत असतात किंवा घडत असतात. यातून त्यांच्याकडून काही चुकीची गोष्ट घडू नये किंवा ते चुकीच्या मार्गाला जाऊ नये यासाठी शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण दिलं की हे ऑर्गन्स आहेत हे ह्या कामासाठी वापरतात. अशा गोष्टी सेक्शुअली ऑर्गन्स कुठले, ठीक आहे, आपण ह्याच्यातून कसं पुढे जायला पाहिजे, ह्या गोष्टी जर त्यासोबत आपण जर हे लैंगिक शिक्षण दिलं, सेक्स एज्युकेशन दिलं तर मग काय होतं, चुकीचं कृत्य जे होत असतं ते टाळलं जातं. त्यामुळे काय किशोर वयात लैंगिक शिक्षण मुलांना देणं गरजेचं आहे. समजलं असेल तुम्हाला? इथे मी लिहिलेलंच आहे पण मी ओरली सांगते, काही पॉईंट्स मी ॲड केलेत. म्हणजे इथे मी सांगितलं आहे कारण किशोरवयीत
म्हणजे किशोरवयात मुलांसाठी लैंगिक शिक्षण देणे गरजेचं आहे, कारण किशोरवयात अनेक बदल होत असतात. म्हणजे त्यांच्या शरीरात बदल होणे, हार्मोन्समध्ये बदल होणे, अवयवामध्ये वाढ होणे, म्हणजे मुलींना ब्रेस्ट इन्क्रीज होणे, प्युबिक हेअर येणे, मुलांचा आवाज घुगरा होणे, त्यांच्या जेनायटल एरियामध्ये म्हणजे पेनिसची ग्रोथ होणे वगैरे अशा गोष्टी घडत असतात. ठीक आहे. तर मग ह्या गोष्टी घडत असताना त्याच्यामध्ये हार्मोन्स बदल होत असतात. ठीक आहे. तर ह्या गोष्टी घडत असताना मग त्या गोष्टींमध्येच मुलांमुळे आपल्या जेंडरबद्दल आकर्षण होणं, ह्या गोष्टी घडत असतात. त्याच्यातून त्यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडू नये किंवा चुकीच्या मार्गाला जाऊ नये, त्यासाठी त्यांना लैंगिक शिक्षण दिलं तर मग काय होतं, किशोरवयीन मुलांना ते चुकीच्या गोष्टी घडत नाहीत. ठीक आहे. किंवा चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होऊन म्हणजे त्यांचा बचाव होतो ह्या गोष्टींपासून, अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो. त्यासाठी किशोरवयात लैंगिक शिक्षण देणं मुलांना खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. खूप मोठा बऱ्याच मोठ्या सांगितले, मीच लिहिले तेवढंही लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर आहे आदर्श विहीर शौचालयापासून 25 फूट दूर असावी. आदर्श विहीर असते आपली, ती शौचालयापासून 25 फूट दूर असावी. कारण इथे कारण लिहून मग उत्तर करायचं आहे. शौचालयापासून विहीर दूर ठेवण्याचे कारण म्हणजे शौचालयातील टँकमध्ये दूषित पाणी, जंतू व इतर दूषित घटक जमिनीत झिरपतात किंवा त्या अंतरावरतीच असतात. ते वाहत विहिरीतही जाऊ शकतात आणि ते झिरपून पाण्यामधून मिसळून विहिरीचे पाणी दूषित करतात. ठीक आहे. 25 फुटाच्या जर जवळ असेल, विचार करा, संडासची टँक समजा आहे किंवा शौचालय आहे, त्याची टाकी असते, ती जर 25 फुटाच्या आत असेल, तिथे संडास आहेत आपले आणि तिथेच बाजूला विहीर आहे, चांगलं आहे का? ते घाणेरडं पाणी येणार विहिरीत, म्हणजे विहिरीच्या जवळ असणार, ते पाण्यात झिरपणार, त्या पाण्यात मिक्स होणार. ठीक आहे. आणि लोकांना त्याच्यामुळे काय होणार, आजार उद्भवू शकतात, ते आजारी पडू शकतात. ते पाणी दूषित आहे. शौचालय, तिथे बॅक्टेरिया असणार, किटाणू वगैरे खूप घाण असणार. त्या घाण पाण्यात जर त्या ह्याच्यामध्ये मिसळले, संडासच्या, मी आता सरळ मराठी भाषेत सांगते, ते घाणेरडं दूषित संडाचं पाणी काय असेल, त्याच्यामध्ये असलेले जीवजंतू जर पिण्याच्या ह्याच्यामध्ये मिसळले तर चांगलं नाही आहे ते. मग त्याच्याने काय होणार, आपला रोगराई वगैरे, लोकांना आजार उद्भवू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आदर्श विहीर 25 फुटापासून दूर असावी. इथे मी लिहिले, कारण शौचालयापासून विहीर दूर ठेवण्याचे कारण शौचालयातील टँकमध्ये दूषित पाणी, जंतू व इतर दूषित घटक जमिनीत झिरपतात आणि असेही मिसळू शकतात. त्यात विहिरीच्या पाण्यामध्ये मिसळून विहिरीचे पाणी दूषित करू शकतात ते, आणि त्यामुळे लोकांना आजार उद्भवू शकतात व ते आजारी पडू शकतात. त्यामुळे विहीर ही शौचालयापासून 25 फूट दूर असावी, असं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आहे 5वा प्रश्न. 5 प्रश्न घेतले. रुग्णाला रक्त चढवण्यापूर्वी त्याचा रक्तगट तपासावा. रुग्णाला जेव्हा आपण ब्लड चढवतो तर ब्लड क्रॉस मॅच केलं जातं, टेस्ट केली जाते. कुठली टेस्ट आहे, आपला म्हणजे रक्तगट बघितला जातो. तर कारण रुग्णाला जर चुकीच्या प्रकारचे अथवा चुकीच्या रक्तगटाचे रक्त चढवल्यास रक्ताचे अँटीजेन आणि बॉन्टीबॉडी यांच्यामध्ये विसंगती निर्माण होते. रुग्णाचे जर चुकीचं ब्लड जे आहे ते चढवलं, म्हणजे आता एखादा रुग्ण बी पॉझिटिव्ह आहे, त्याला ए पॉझिटिव्हचं रक्त जर चढवलं तर काय होणार, त्याच्यामध्ये विसंगती निर्माण होणार. ठीक आहे. विसंगती निर्माण होऊन मग काय होणार, रुग्णाचे ब्लड मॅच होत नाही आहेत, त्याचे अँटीबॉडी, अँटीजेन आहेत ते वेगवेगळे आहेत. मग काय करणार, रुग्णाच्या ज्या अँटीबॉडी किंवा अँटीजेन असतात ते त्या जे ब्लड चढवलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे विसंगती निर्माण होते. ठीक आहे. आणि मग ते काय होणार, विसंगती निर्माण झाल्यावर ते रुग्णाला म्हणजे एक प्रकारची जीवाला धोका निर्माण होतो. त्याच्यामुळे कधीकधी रुग्ण दगावण्याची पण शक्यता असते. त्यामुळे रक्त चढवण्यापूर्वी त्याचं रक्तगट तपासणे आवश्यक आहे. जर तुम्हाला समजलंच नाही, ब्लड चुकीचं चढवलं गेल्यावरती कंटिन्यू चढवलं जाते, तर रुग्णाच्या जीवावरती हे बेतू शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे रक्त चढवण्यापुरती जेव्हा चढवतात तेव्हा क्रॉस मॅच करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे RBS ज्या आहेत रुग्णाच्या त्या पूर्ण नाश पावून रुग्णाला त्रास होऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे, कारण दोन्ही आता रक्तगट आहेत, वेगवेगळे आहेत, ते चढले की विसंगती निर्माण होणार, वेगळा ब्लड ग्रुप, कारण रुग्णाच्या शरीरात ऑलरेडी वेगळं ब्लड आहे आणि जे चढवलेलं आहे ते वेगळं आहे. त्यामुळे रुग्णाला म्हणजे रुग्णाच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो, खूप मोठे कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे.
रुग्णाला रक्त चढवण्यापूर्वी त्याचा रक्तगट तपासावा, कारण समजलं ना, रुग्ण चुकीच्या म्हणजे प्रकारच्या तर चुकीच्या रक्तगटाचे रक्त चढवल्यास रुग्णाचे अँटीजन आणि अँटीबॉडी जे आहे त्यांच्यामध्ये विसंगती निर्माण होते व रुग्णाच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. कधीकधी रुग्णाच्या जीवावर बेतू शकते किंवा दगावण्याची पण शक्यता असते त्याच्यामध्ये. त्यामुळे रक्त चढवण्यापूर्वी त्याचा रक्तगट तपासणे जे आहे ते आवश्यक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ते उत्तर लिहिता आलं पाहिजे. तर असंच महत्त्वपूर्ण क्वेश्चन ANM फर्स्ट इयरवाल्यांचे घेऊन भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.